रोनक आपल्या किचन मध्ये आलेला आहे. रोनक, तुला भीती वाटत नाही ना? नाही. काय भीती काय वाटायची? काय चुकलं तर चुकलं, खाणार आपणच आहोत ना, पण चुकणार नाही ना? ओके, काय बनवणार आहेस तू? मी स्क्रॅम्बल व्हेज सँडविच बनवणार आहे. हे कोणी शिकवलं तुला? हे मी एका पुस्तकात वाचलं होतं आणि मॉमनी थोडी हेल्प केली आणि रेसिपी तयार झाली. क्या बात आहे. आता आपण बघूया रेसिपी काय आहे. मला साहित्य एक एक सांग काय काय आहे. ओके, इथपासून सांग. कांदा, ब्रेड, दूध, कोबी, मैदा, कांद्याची पात, गाजर, त्यानंतर ढोबळी मिरची आहे, फ्लॉवर, बटर, चीज, मिरपूड, ही चाट मसाला, सॉस, टमॅटो सॉस आणि मीठ. ओके, साहित्य बघितलं तर जाऊया कृतीकडे. काय करायची कृती मला पहिले आपण बटर घेणार आहोत. ओके, आता आपलं ते तूप रेडी झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये 1 वाटी कांदा टाकणार आहोत. थोडं पिंकिश होईपर्यंत कांदा थोडा परतायचा आपण. आणि आता कांदा व्यवस्थित छान असा गुलाबीसर झालेला आहे. ओके, आता काय करायचं मला सांग. आपण त्याच्यामध्ये कांद्याची पात टाकणार आहोत. कांद्याची पात टाकणार आहोत. हो. कोबी, सजावटीसाठी आपल्याला थोडासा ठेवावा लागेल. हो. ओके, गाजर, फ्लॉवर, ढोबळी मिरची, हे सगळं 1 वाटी घ्यायचं साखर आणि असं हालून घ्यायचं. आपलं रोनक, मी सहज तुला एक विचारतो. तुझ्यावर जसे रिस्ट्रिक्शन्स आहेत किंवा आपल्या घरात एक रूल्स असतात, हा ये नियम आहे घर के, असं आहे की नाही? की बाबा संध्याकाळी तुला खेळायला जावंच लागेल, कॉम्प्युटर आता आपल्याकडे इंटरनेट घ्यायचं नाही कारण बाहेरची परीक्षा आहे, किंवा टीव्ही एवढा वेळच बघायचा, असे रूल्स आहेत आपल्या घरात, बरोबर आहे? तसा तुला समजा अधिकार दिला की आई बाबांसाठी एखादा रूल बनवायचा, तर आईसाठी तू रूल कुठला बनवशील आणि बाबांसाठी कुठला रूल बनवशील? आईसाठी म्हणजे आईचं आहे परफेक्टच आहे, काही नाही, आईचा काही त्रास नाही. तर डॅडनी थोडं लवकर यावं घरी, म्हणजे सुट्टीच्या दिवशी तरी काम थोडं अपार्ट करावं. किमान. हो, आमची मोठी सोसायटी आहे, 33 बिल्डिंग्स आहेत. किती? 33. आणि त्याचं सगळं अकाउंट टॅली म्हणजे ते सगळं माझे डॅड करतात. मग कसे घरी येणार मला जाग? पण आता तुमचं काय म्हणणं आहे, काय करणार? ऍक्च्युली हे जे आहे एकदम सोशल वर्क आहे. बरोबर. मला काय काही आर्थिक लाभाचं काही नाही करतं. त्याचं काय ॲन्युअल वगैरे ठेवावं लागतं. समजा मी त्या सोसायटीचा पूर्ण खजिनदार आहे. खजिनदार असल्यामुळे माझ्याकडे काही जबाबदारी असल्यामुळे थोडा वेळ सोसायटीसाठी द्यायला लागतो. बरोबर. तर त्याच्यामध्ये थोडा वेळ म्हणता बराच वेळ जातो. आता काय करतो? दूध घेतोय मी. दूध घेतोस? त्याच्यामध्ये 2 टीस्पून मी मैदा टाकणार आहे. ओके, आता तू त्याची पेस्ट करून घेतोस? पेस्ट करणार आहे मी. आता तू ह्याच्यात घालतोस? गॅस ऑन करा. गॅस ऑन करू? हो. ओके. आणि नॉर्मली तुमचं वर्क टाइम काय? सकाळी 8 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत. मी 6ला घरी असतो बऱ्यापैकी. हो ना? एरवी असं वेळ मिळत नाही, असं सॅटर्डे संडे याला सुट्टी असली सपोज, तर त्या दिवशी मात्र काहीतरी बाहेरचं प्लॅनिंग असतं. त्याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत थोडं. त्यानंतर मिरपूड, ते चाट मसाला वरून. नंतर ते आपण सजावटीसाठी वापरणार आहोत. आता आपण ह्याच्यात काय घालायचंय? आपण याच्यात चीज घालणार आहोत. चीज? हो. घालू? हो. वर घालू का? सगळं घाला. अच्छा, सगळंच घालू आहे? हो. आवडतं वाटतं तुला? हो. चीजने एक वेगळा इफेक्ट येतो, थोडा चीजी इफेक्ट येतो. हे झालेलं आहे स्क्रॅम्बल. आता आपण ह्याला ब्रेडला लावून घेणार आहे. सर्वप्रथम आपण थोडं सॉस घेऊया. सॉस त्याला अप्लाय करून घ्यायचा. आपण याला पोळीला पण लावू शकतो, म्हणजे कोणाला ब्रेड चालत नाही समज, तर आपण पोळीला पण लावू शकतो. हे म्हणजे फ्रँकी पण तयार होते त्याने. आपण व्हीटचा पण वापरू शकतो, म्हणजे एखाद्याला मैदा चालत नाही, म्हणजे मैद्याचा ब्रेड, ब्राऊन ब्रेड व्हीटचा पण चालू शकतो. ओके. आपण आता हे ठेवूयात. या स्लाइसवर आपण स्क्रॅम्बल लावणार आहोत. आपल्याला फक्त खायचंच माहिती होतं नाही का? फक्त खायचं.
तुम्ही जेव्हा टीव्हीवर सांगितलं की लहान मुलांना पण यावेळेस संधी मिळणार आहे, तेव्हा इतका आनंद झाला होता. म्हटलं लगेच पत्र लिहूयात आपण. त्यामुळं लगेच पत्र लिहायला चालू केलं मी. आणि स्पेशली म्हणतो तुमच्या नावाने त्यांनी ते पत्र लिहिलं. बर. आपल्याला माहीत लागेल. लय प्रेमाने करायला लागतंय. हा, एकदम ते स्क्रॅम्बल बनल्यामुळे ते एकदम लूज होतं. पण हे ठेवूया त्याच्यात. क्या बात है. त्याच्यामध्ये आपण थोडंसं गाजर, थोडासा कोबी, चाट मसाला. चाट मसाल्याने एक वेगळी फ्लेवर येतो, टेस्ट येते एक. हे हलवायचं आहे आपण. हे आपण टाकणार आहोत त्याच्यावर. थोडंसं याच्यावर सॉसचं एक लेअर. रेसिपी झालेली आहे. अतिशय प्रेमाने आणि आत्मीयतेने तू बनवलेली आहेस, म्हणजे हे उत्तमच झाले असणार, याबद्दल माझ्या मनात काही शंकाच नाही आहे. मस्त झालेले पदार्थ तुम्ही खरंच व्यवस्थित लिहून घ्या आणि करण्यासारखा पदार्थ लिहून घ्या. साहित्य आणि कृती. वेज स्क्रॅम्बल सँडविच बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कांदा, ब्रेडचे स्लाइसेस, दूध, कोबी, मैदा, कांदा पात, गाजराचा किस, भोपळी मिरची, किसलेला फ्लॉवर, बटर, चीज, मिरपूड, टोमॅटो सॉस आणि मीठ. कृती: प्रथम पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये कांदा, कांदा पात, कोबी, किसलेलं गाजर आणि फ्लॉवर घालून भाज्या परतून घ्याव्यात. दुधामध्ये मैदा घालून मैद्याची पेस्ट करावी आणि ती भाज्यांच्या मिश्रणामध्ये घालावी. त्यामध्ये मीठ, मिरपूड घालून हे मिश्रण शिजवून घ्यावं. गॅस बंद करून त्यामध्ये चीज घालावं. एका ब्रेड स्लाइसला सॉस लावावा. दुसऱ्या स्लाइसवर हे भाज्यांचं मिश्रण घालून सँडविच तयार करावं. सँडविच मधून कापून घ्यावं. त्यावर भाज्यांचा किस आणि सॉस घालून सँडविच सर्व्ह करावं.